नमस्कार. सर्वांचे सोशल चर्चामध्ये स्वागत आहे. दिवसेंदिवस शहरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. 2 दिवसांपूर्वी शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चौघांनी बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीला फ्लॅटवर नेऊन चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. 2 ते 3 दिवसांपूर्वी घडलेली ही संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस या घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडित मुलीची ओळख सोशल मीडियाद्वारे झाली. पीडित तरुणी तिच्या वडिलांच्या फोनवरून सोशल मीडिया वापरत होती. यावरून दोघांची मैत्री झाली. त्यानंतर पीडित मुलीला पार्टीसाठी फ्लॅटवर नेण्यात आले आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आला. हा प्रकार इथेच थांबला नसून 4 मुलांनी वेळोवेळी महाविद्यालयात तसेच वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. हा सर्व प्रकार महाविद्यालयात सुरू असलेला गुड टच अँड बॅड टच या कार्यक्रमाद्वारे समोर आला आणि त्यानंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे पीडित मुलगी ही एका प्राध्यापकाची मुलगी आहे. प्राध्यापकाने याबाबतची तक्रार ट्रस्टींकडे केली होती, परंतु ट्रस्टींनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिक नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे आरोपी मुलांना का वाचवले जात आहे हे अद्याप अस्पष्ट आहे. कोरेगाव पार्क ड्रग्ज पार्टी व महाविद्यालयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस आमदार रवींद्र धांगेकर यांनी दिली आहे. शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या व राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यनगरीत घडणाऱ्या अशा घटनांची ही नेहमी दखल घेत सखोलपणे या घटनांचा मागोवा घेत असतो. प्रत्येक प्रकरणातील पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु दरवेळेला अशा घटनांना गुन्हेगारांना इतकेच या व्यवस्थेला घटक देखील जबाबदार असतात, असा आरोप धांगेकरांनी केला आहे. आजच्या या घटनेतील सर्व माहिती माझ्या पत्रात मांडली आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना व पुणे शहराच्या पालकमंत्र्यांना ही विनंती राहील की आपण देखील या घटनेकडे तितक्याच गांभीर्याने पाहत घटनेतील पीडित व्यक्तीला न्याय मिळवून द्यावा आणि आरोपीला इतके कठोर शासन करावे की पुन्हा कुणीही अशा प्रकारचे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही, अशी विनंतीही रवींद्र धांगेकरांनी केली आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.